जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. बागलाण तालुक्यातील खमताणे या गावात 75 वर्षीय इस्माकडून 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे. झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आणि तीव्र निषेध इथे व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून या 9 वर्षीय चिमुकलीवर सतत चॉकलेट देण्याच्या बाणाने हनुमान मंदिराजवळ घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचं प्रकरण खमताण्यामध्ये आहे. गेल्या आपण बघत असाल तर गेल्या महिन्यापासून सततच्या या घटना वाढत आहेत. ही 7वी घटना कसमादेमधून आपल्याला बघायला मिळत आहे. डोंगराळ येथील चिमुरडी असेल, त्यानंतर मालेगाव येथील सातत्याने 4 ते 5 घटना अशाच घडल्या आणि त्यात आज पुन्हा एकदा भर पडली आहे. ती म्हणजे 9 वर्षीय चिमुकलीवर एका 75 वर्षीय इस्माकडून सतत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न होत आहे. आणि या संदर्भात सटाणा पोलीस स्टेशन यांनी तातडीने कारवाई करून मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून त्यांनी तात्काळ आरोपीला जी आहे ती अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशन यांच्या वतीने तीव्र करण्यात आलेला आहे. परंतु या सततच्या घटना घडत असल्यामुळे नक्कीच भीतीचे वातावरण आपल्याला या भागात बघायला मिळत आहे की मुली कुठेच सुरक्षित नाही. हा मुद्दा मात्र ऐरणीवर आहे. गेल्या आपण बघितलं असेल तर गेल्या कालच्या तारखेमध्ये अधिवेशनामध्ये शक्ती कायद्याला नामंजूर करण्यात आलं. केंद्राकडून हा कायदा नामंजूर करण्यात आलेला आहे. परंतु आपण बघूयात की राज्य सरकार कशा प्रकारे हा कायदा पुन्हा एकदा घेऊन जातोय. आणि या सर्व घडलेल्या प्रकाराबद्दल सटाणा पोलीस स्टेशनचे PI योगेश पाटील यांनी सविस्तर घटनाक्रम मीडिया समोर सांगितला आहे. 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा एक प्रकारे अत्याचार केलेला आहे. सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे. गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे.